दिग्विजयजींना विनंती करेन की त्यांनी स्थानापन्न व्हावं. फेस्टिवल ज्या सांगता समारंभ आहे आणि पुरस्कार वितरणाचा पण कार्यक्रम या निमित्ताने होणार आहे. जसा आपण उल्लेख केला की ह्याच्यामध्ये कुठलंही पॉलिटिकल इंटरफेरन्स किंवा राजकीय हस्तक्षेप आमच्या ठेवण्याचा काही कारणच नाही, कारण का आमचा हेतूच ह्याच्या मागचा वेगळा होता. देवगडला किंवा देवगडकरांना नेहमी नाही ऐकण्याची फार सवय वर्षानुवर्ष लावून ठेवलेली होती. आमच्या इथे काहीच होऊ शकत नाही, तुम्ही मुख्य रस्त्यापासून 40 किलोमीटर आत आहे, तुमच्या इथे काय होणार. तर ह्या विविध प्रयत्नांच्या माध्यमातून, उदाहरण आमच्या इथे आज वॅक्स म्युझियम आहे, वॉटर स्पोर्ट्स आहेत, आज हे कंटेनर भारतातलं पहिलं कंटेनर थिएटर आमच्या इकडे आहे. ह्याच्यामुळे हे वेगवेगळे प्रकल्प असले तरी आमच्या देवगडकरांचा किंबहुना सिंधुदुर्गकरांचा आमच्या देवगडकडे बघण्याचा दृष्टिकोन हो बदलण्याचा आमचा हा प्रयत्न आहे, मानसिकता बदलण्याचा प्रयत्न आहे. देवगडकरांना होय बोलण्याची सवय लावण्याचा आमचा प्रयत्न आहे आणि त्याच्या मागचा हा आमचा सगळा हा फिल्म फेस्टिवल आणि असो किंवा वेगवेगळे उपक्रम असो. शेवटी कुठल्याही भागाचा विकास करायचा असेल, तिकडल्या लोकांचा आर्थिक उन्नती आणायची असेल तर सर्वात महत्त्वाचं त्यांच्या मानसिकतेमध्ये सकारात्मक दृष्टिकोन आणणं. आणि मला वाटतं की हा प्रयत्नाच्या माध्यमातून, या फिल्म फेस्टिवलच्या माध्यमातून आज हे 3 ते 6 तारखेमध्ये हे 3 दिवसामध्ये जे वेगवेगळे प्रतिक्रिया सोशल मीडियावरून ऐकायला भेटतात, काही लोक फोनही करतात, काही लोक माझ्या सहकार्यांशी बोलत आहेत. आणि विशेष म्हणजे ह्या फेस्टिवलच्या नंतर जे हे मोठ्यातले मोठे कलाकार, जसं पहिल्या दिवसातून मी सांगितलं, जो हे सगळेजण आपल्या आपल्या शहरामध्ये परत जातील, आमच्या इकडची एक आठवण घेऊन जेव्हा आपल्या शहरामध्ये जातील आणि आपल्या आपल्या क्षेत्रामध्ये ह्या कंटेनर थिएटरचा, ह्या फिल्म फेस्टिवलचा जेव्हा अनुभव सांगतील, तेव्हा येणाऱ्या कालावधीमध्ये आमच्या देवगडला आणि सिंधुदुर्गाला त्याचा निश्चित पद्धतीने मोठा फायदा असेल, या दृष्टिकोनातून आम्ही या फेस्टिवलकडे पाहतोय. मी परत एकदा या समारंभाच्या निमित्ताने आपल्या सगळेच जे प्रमुख मान्यवर आहेत, आमच्या देवगडकरांना नेहमी वाटतं की सगळ्याच गोष्टी कणकवलीला मध्येच होतात, सावंतवाडीमध्येच होतात, आमच्या देवगडकडे कोण पाहत नाही. पण आता अन्य तालुका अशी चर्चा करतायत की सगळ्या गोष्टी देवगडमध्येच होतात आणि आमच्याकडे कोण पाहत नाही. हा बदल मला वाटतं आमच्या सगळ्यांसाठी सकारात्मक आहे. आणि ह्या निमित्ताने जे प्रमुख मान्यवर आहेत, ज्यांना आतापर्यंत आमचे देवगडकर टी व्हीवर पाहत होते किंवा मोठ्या पडद्यावर पाहत होते, त्यांच्या मध्ये बसून हे फिल्म फेस्टिवल एन्जॉय करणं, काही क्षण त्यांच्यावर घालवणं, हे आमच्यासाठी फार मोठी गोष्ट आहे. या सगळ्याच मान्यवरांचा मी आमच्या सगळ्याच देवगडकरांच्या माध्यमातून तुमचं मनापासून स्वागत करतो. आणि हेही हट्ट मुद्दामून तुमच्याकडे ठेवतो की एकदाच येऊ नका, परत परत आमच्याकडे या. आम्ही सगळे फार प्रेमळ लोक आहोत आणि फणसासारखे बाहेरून असले तरी आतमधल्या फणसाच्या गोष्टीवर जास्त लक्ष घाला आणि परत परत आमच्या देवगड आणि सिंधुदुर्गामध्ये या, एवढंच या निमित्ताने सांगेन. ते थांबीन. धन्यवाद. अत्यंत परिश्रमाने नदी वाहतेला ही कोकणातल्या भूमीतली फिल्म आहे आणि त्याला आपण उत्तम प्रतिसाद दिला. संपूर्ण आंतरराष्ट्रीय चित्रपट महोत्सवांमध्ये गाजते आहे. केरळाला त्याला फ्लिपरेस्कीचा अवॉर्ड मिळालाय. ती आता भारतीय वेशभूषेचं जे प्राइज आहे ते आहे विभूती ब्रीड यांना, जेंटलमॅन या चित्रपट लघुपटासाठी. विभूती ब्रीड
काही जण कदाचित उपस्थित नसतील, कारण पूर्ण भारतभरातून आपल्याकडे एंट्री झाल्या होत्या आणि आज आपण रिझल्ट डिक्लेअर करतो आहोत. बेस्ट रायटर आहेत संभाजी जाधव, खेळ मांडला या लघुपटाचे संभाजी जाधव. बेस्ट डीओपी म्हणजे सिनेमॅटोग्राफर आहेत सुनीत गुरव, लघुपट लाडू. सर अभिनेता शिवाजी पाठणे, फ्रोझन टीयर्स या चित्रपटासाठी. मी प्रतिनिधींना विनंती करेन की काही लोकांना पुढे येण्याची संधी द्या, नंतरच तुम्हाला त्यांचे फोटो काढता येतील, तिथे तुम्ही त्यांना अडवू नका. जरा टाळ्या जोरात वाजवल्या तर चालणार आहे आपल्याला, टाळ्यांचा गजर असू देतो. त्याचप्रमाणे बेस्ट आर्टिस्टचं पारितोषिक वीणा जामकर यांना आहे विकल या लघुपटासाठी. बेस्ट चाइल्ड आर्टिस्टचं पारितोषिक पटकवलंय प्रियांका कासळे यांनी शाळेचा. प्रियांका कासळे त्याचं दिग्दर्शक आहे, तिच्या वतीनं हा पुरस्कार घेतो आहे शाळेचा प्रियांका कासळे. सर्वोत्तम चाइल्ड आर्टिस्ट मेल निरंजन कुरमकर. तू सगळ्याच चिल्ड्रनना हे करतोय निरंजन कुरमकर. आणि याचबरोबर अजून एक छान फिल्म आपण सर्वांनी बघितली प्रॉन्स, तिच्यातला जो त्यातला अभिनेता सार्थक वाटवे. आम्ही त्याला सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन देतो आहोत. सर्टिफिकेट ऑफ ॲप्रिसिएशन आहे. सर्वोत्कृष्ट संगीताचं पारितोषिक मिळाले केवळ वालुंज यांना बांगडी या लघुपटासाठी. बांगडीचे प्रतिनिधी आहे, येत आहे. हा म्हणजे त्यांना थोडी वाट द्या. खूपच उत्तम संगीत आणि आमच्याकडे 100हून अधिक एंट्री झाल्या, भारतभरातून या एंट्री झाल्या होत्या. त्यातल्या काही निवडक अशा उल्लेखनीय लघुपटांना आपण इथे सन्मानित करणार आहोत. पहिली फिल्म आहे पारो, अर्थात दिल्लीच्या फिल्ममेकरची रमेशची फिल्म आहे. 93 नॉट आउट, अर्थात हे दोघेही आत्ता इथे उपस्थित नाही आहेत. योगेश सोमणेंची ज्योती नावाची फिल्म होती. ज्योती हा लघुपट. मी प्रतिनिधींना विनंती करेन की इथे येऊन त्यांनी बेस्ट एंट्रीचं पारितोषिक स्वीकारावं. असं जसं तुम्ही म्हणालात की मालवण सुद्धा आता मागे राहिलेलं नाहीये, कोकण मागे राहिलेलं नाहीये फिल्म मेकिंग मध्ये. इथली एक फिल्म होती चौकट, तर याचे प्रतिनिधी चौकट ही बेस्ट एंट्री म्हणून सिलेक्ट झालेली आहे. आणखीन एक फिल्म प्रश्नचिन्ह, सर्वोत्तम एंट्री प्रश्नचिन्ह. चौकटच्या पण सागर होईल. प्रश्नचिन्ह या ज्याप्रमाणे तरुण दिग्दर्शक लघुपट बनवत आहेत, त्याचप्रमाणे विद्यार्थी सुद्धा बनवलेला लघुपट होता. त्याला बेस्ट स्टुडंट फिल्म म्हणून आम्ही सन्मानित करतो आहोत. द इन्व्हेस्टमेंटचे प्रतिनिधी आणि दुसरी फिल्म आहे देवा तुला शोधू कुठे.
बेस्ट स्टुडंट फिल्म करणारा स्टुडंट. याच्या या फिल्मनी 88 पारितोषिक आजवर मिळवलेली आहेत विविध स्पर्धांमध्ये. अर्थात लघुपटांच्या मागे सर्व कोण असतो तर तो कॅप्टन ऑफ शिप डिरेक्टर. या लघुपट स्पर्धेमध्ये सर्वोत्तम डिरेक्टर म्हणून मानसी देवधर हिला आपण सन्मानित करतो. मानसी देवधरची भैरू ही फिल्म आणि शॉर्ट फिल्म कॉर्नर मध्ये निवडली गेली होती. मानसी, भैरूसाठी तुला अभिनंदन. त्याचबरोबर सर्वोत्तम दिग्दर्शक म्हणून विक्रांत रामदास यांचं सुद्धा नाव. चिल्ड्रन फिल्म प्रॉन्स. मी प्रॉन्सच्या टीमला इथे विनंती करतो. स्वप्नील शेटे, पुष्पराज. मी रूम शिफ्टिंगचे दिग्दर्शक तक्षशिल आणि त्याचे निर्माते यांना इथे बोलवतो. त्याबरोबर रोख रकमेची पारितोषिक आहेत. आता ज्युरी मेन्शन फिल्म आपल्याला ह्याच्यात बघायला मिळाली ती फिल्म आहे पॅम्पलेट. शेखर बापू रणखांबे यांची. या फिल्मचं सिलेक्शन इंडियन पॅनोरमामध्ये नुकतंच झालं होतं. सर्वोत्कृष्ट सामाजिक जागृती पुरस्कार या चित्रपटाला आम्ही देतो आहोत. पॅम्पलेट. संकलक आणि सिनेमॅटोग्राफर शंकर इथे आहेत. आपण शेवटचं लघुपट म्हणून आपण इथे निवडले या लघुपट महोत्सवातले विकल उमेश बगाडे. उमेशचे कोणी प्रतिनिधी इथे आहेत. आणि या लघुपट महोत्सवातील सर्वोत्तम फिल्म भैरू, मानसी देवधर. या महोत्सवात आपण चित्रपट पाहिले त्याचबरोबर आपला जो निसर्गरम्य असा किनारा आहे तिथे वाळूशिल्प तयार केली गेली होती. आणि ही वाळूशिल्प बनवणारे जे विद्यार्थी आहेत त्यांचा आता आपण इथे सन्मान करणार आहोत. तुम्ही वाळूशिल्प बनवणार. वाळूशिल्प आवाज येतो की का? महोत्सवामध्ये खरं तर ह्या साईडला अँबॅसेडर आहे. एक मिनिट. सगळी मराठी वाक्य. Say all the Marathi sentences, whatever we have taught you. Start with शुभ सकाळ तुझं. Say. युवा कोकण आपला कसा.
CM चषक पटकावणारी ही विद्यार्थिनी आरोपही होऊ शकतात. तर या सगळ्या आरोपांना वगैरे उत्तर देत ज्यांनी हा एवढा मोठा निकाल आमच्या हाती दिला ते प्रसाद तारकर यांना मी इथे विनंती करतो. आपण प्रसाद तारकर यांचा सन्मान करूया. म्हणजे देवगडची खूप माणसं इथे आलेली आहेत. या निमित्तानं पुन्हा एकदा प्रसादजींना ज्यांनी मदत केली अभिनेत्री आशालता बाबगावकर. मी आशालताजींना विनंती करेन. कोकणच्या भूमीने अनेक काल इथल्या मुलांची सुद्धा मनं आम्ही जिंकून घेतली. आमिर मामा काढण्यात येईल. आपल्याला टूरटूर आणि तेजापासून पाहतो त्यामुळे तुम्ही ज्येष्ठच आहात आमच्यासाठी. पंडित ज्या बँगलोरच्या आहेत आणि ज्या अनेक गेली 23 वर्ष रंगभूमीवर कार्यरत आहेत. स्टँडअप कॉमेडीमध्ये त्यांचं खूप मोठं नाव आहे. सुनेत्राताई तुमचं देवगडमध्ये स्वागत. शेखरकडे आपलं स्वागत आणि हा कलागौरव पुरस्कार देऊन आपण त्यांना सन्मानित करीत आहोत करत आहोत. तुम्ही लाखो हृदयांची धडकन आहात. बरं तिथून आवाज आला तुमच्यासाठी. आम्हाला असं वातावरण बघायला नाही मिळत. आमच्या त्या चित्रपट महोत्सव मॉलमध्ये किंवा एखाद्या सिंगल स्क्रीनमध्ये होतात तिथे असं वातावरण नसतं. इथे आल्यानंतर हा चित्रपट बघावा असा वाटत होते. सुमित परत एक मिनिट फेस्टिवलला मजा आली आहे असं मला वाटतंय. ते तुमच्या सगळ्या ओरडण्यावरून दिसतंय. सो थँक्स अ लॉट. पण ह्या पूर्ण फेस्टिवलसाठी ज्यांनी क्युरेशन केलं फिल्म्सचं आणि ज्या शॉर्ट फिल्म झाल्या होत्या त्याच्यासाठीचं जे बेसिक सिलेक्शन आहे ते ज्यांनी केलं ते प्रभातचे सिग्नेटरी संतोष पाठारे सरांचं मी स्वागत करण्यासाठी सरांना सांगतो. सगळ्यांना सगळं आवडलंय पण त्याच्या मागे खूप लोकांचं म्हणजे मला हेल्प होती आणि ती पूर्ण माझी टीम एकदा सरांच्या इथे यावं असं माझी विनंती आहे. आणि सौरभ आणि सगळे जे पूर्ण या 10 दिवस गेले आम्ही इथेच आहोत आणि आम्ही सगळे काम करतोय फोटोग्राफर्स आणि सगळ्या लोकांनी जरा प्लीज यावं. आणि हा पुरस्कार मला जो दिलेला आहे तो खरं तर सगळ्यांचा आहे आमच्या. येस थँक्यू. या तन्वी मॅडम प्लीज या. राजेश कुठे या योगेश सर. या कोकणच्या भूमीचे ज्येष्ठ असे अभिनेते उपेंद्र दाते यांना देऊन सन्मानित करणार आहोत. त्याआधी त्यांची आपण एक एव्ही बघूया. त्यांच्या कार्यकर्तृत्वाचा आढावा सुमित साहेब सर सौभाग्यवती हजर आहेत. हा त्यांच्या मी वाढवून देतो सर. तिकडे असेल. I think it should be a big round of applause. फोटो लागतो लोक. सर वाडकर सर वाडकर सर घेतले तर आम्ही फोटो देतो तुम्हाला. नाटक बघा. पण या चित्रपट महोत्सवामध्ये माझा जो सन्मान करण्यात आला त्यामुळे खरोखरच भारावून गेला.
चित्रपटामध्ये मी कामं केली आहेत, फार नाही, 17-18 फिल्म्स केल्या असतील, काही फार मोठी कामं केली नाही, हे सिरियसही केलं आहे. पण प्रथमपासूनच मी गेली जवळजवळ 47-48 वर्ष सातत्याने नाटकं करतोय आणि लोकांचं प्रेम मला मिळालं, मोठ्या लोकांचं प्रेम मिळालं. पण असा भव्य प्रमाणात जीवनगौरव पुरस्कार देऊन मी जे काही छोटं मोठं काम केलं त्याचा सत्यार्थ आज होतोय, त्यामुळे मी खरोखरच कृतार्थ झालो. मी जी काही नाटकं सादर केली त्यात सागर सम्राट सिंधुदुर्ग नावाचं सुद्धा नाटक केलं होतं आणि त्यावेळेला राणेसाहेबांना भेटण्याचा योग आला होता. तसे काही प्रयोग करायचेही ठरले होते, पण मध्ये आमचं नाटकच ते बंद पडलं म्हणून तो योग आला नाही. तो आज त्यांच्या चिरंजीवांच्या हस्ते तो पुरस्कार स्वीकारून मला आनंद होतोय. धन्यवाद. पुरस्कार देऊन इथे सन्मानित करा. त्याच्या आधी त्यांची एव्ही पाहूया. वैभव नमस्कार. सगळ्यांना देवगडकरांना मनापासून नमस्कार आणि सगळ्यात मोठा नमस्कार आमच्या नितेशजींना, ज्यांनी हा महोत्सव घडवून आणला एक देवगड सारख्या ठिकाणी. आणि मला खरंच अभिमान वाटतोय म्हणा किंवा शब्द नाही आहेत बोलायला, पण माझ्या सासरच्या माणसांनी माझा केलेला हा सन्मान आहे. कारण माझं सासरही इथेच नारिंगऱ्याला आहे, माझं आजोळ लिंगाळ आहे. त्याच्यामुळे हा सासर आणि माहेर असा दोन्ही माणसांनी केलेला सन्मान आहे माझा. शब्द नाही आहेत बोलायला, खूप भरून आलंय. पण नितेशजी, तुम्ही हे इतकं चांगलं कार्य करताय, खरंच तुम्हाला हॅट्स ऑफ आहे. आणि मला वाटतं ह्या अशा वेगवेगळ्या कल्पना फक्त राण्यांकडनंच येऊ शकतात. हे सगळं जे काही नवीन नवीन सांस्कृतिकच्या याच्याबद्दल असलेलं प्रेम हेही राण्यांकडेच आहे जास्त. त्याच्यामुळे हे कंटेनर सारखं थिएटर आज देवगडमध्ये, जसं मगाशी म्हणाले नितेशजी की देवगडकरांना नाही म्हणूनच ऐकण्याची सवय झालेली होती आणि मला वाटतं आता सगळ्यांना होय म्हणण्याची सवय झालेली असेल. या निमित्ताने आयोजकांचे, नितेशजींचे आणि सगळ्या देवगडकरांचे आणि माझ्या सासरच्या माणसांचे खूप खूप धन्यवाद. मला हा जीवन गौरव दिला. पण जीवन गौरव दिला म्हणजे काय झालं माहिती आहे ना, की मला जेव्हा नितेशजी जीवन गौरव तुम्हाला दिला तर चालेल का असं मला सुमित आणि अनिलने विचारलं. अरे म्हटलं, जीवन गौरव दिला म्हणजे मला बसवत नाही आत रे, उलट तुम्ही मला आता प्रोत्साहन देतायत आणि माझा उत्साह वाढवताय की मी नव्याने काम करायला पाहिजे अजून. आणि मला वाटतं मला जीवन गौरव दिलाय म्हणजे माझ्यावर आता खूप मोठी जबाबदारी पडली की मी अजून उत्तमात उत्तम काम केलं पाहिजे. माझं आरोग्य चांगलं ठेवून मी काम केलं पाहिजे. आणि मी खरं सांगते की मला जीवन गौरव मिळाल्यामुळे माझा डायबेटीस वगैरे सगळं पळून गेलेलं आहे आणि आता मी खूप उत्साहाने काम करणार आहे, खूप चांगली चांगली कामं करणार आहे. आणि असंच आम्ही जमलेल्या सगळ्या कलावंतांवर तुम्ही सगळ्यांनी जे भरभरून प्रेम करताय आणि त्याच्यामुळे आम्ही आहोत, तेव्हा असंच प्रेम करत राहा आमच्या सगळ्यांवर आणि असेच तुमचे सगळ्यांचे आशीर्वाद आम्हा सगळ्या कलावंतांवर असू दे, म्हणजे आम्ही खूप खूप अजून चांगली चांगली कामं करून तुम्हाला आनंद देण्याचा प्रयत्न करू. जय हिंद, जय महाराष्ट्र.